नमस्कार. आज आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जे खूप खोल आणि तितकीच रहस्यमयी आहे. ही संकल्पना समजल्यावर आपल्या आयुष्यातल्या नात्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. तर आज आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण एक समस्या समजून घेऊ, त्यानंतर याच विषयावर एक खूप प्रभावी बोधकथा ऐकू आणि शेवटी या सगळ्या कर्मबंधनातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. चला तर या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया. सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. आपल्या प्राचीन तत्त्वज्ञानानुसार यामागे कोणताही योगायोग नाही. याचं उत्तर दडलेलं आहे एका वैश्विक हिशोबात, एका कॉस्मिक अकाउंटिंग सिस्टममध्ये. हे तत्व असं सांगतं की आपला जन्म हा मुळात आपले हिशोब पूर्ण करण्यासाठीच होतो. एकतर आपण कोणाचं तरी देणं लागतो ते फेडायला येतो, किंवा मग आपल्याला कुणाकडून तरी काहीतरी येणं असतं ते वसूल करायला. याच अदृश्य नात्याला ऋणानुबंध असं म्हणतात. आणि हे जे काही कर्मिक हिशोब आहेत ना, ते आपल्या जवळच्या नात्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसतात. काही नाती सुख देतात तर काही फक्त दुःख. या सगळ्याच्या मागे हेच अदृश्य कर्ज दडलेलं असतं. आता ही संकल्पना नक्की कशी काम करते हे समजून घेण्यासाठी एक खूपच प्रभावी आणि मनाला स्पर्श करून जाणारी कथा पाहूया. त्यांचा उद्देश खूपच शुद्ध होता. त्यांना दानातून मिळालेल्या पैशातून एक मोठं सेवाकार्य करायचं होतं. हजारो साधूंना भोजन द्यायचं होतं. प्रवासात असताना एका जोडप्याने त्यांना आश्रय दिला. ते जोडपं दिसायला खूप धार्मिक होतं, पण त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांचं लक्ष मात्र संतांच्या त्या काठीकडे गेलं. तिचं वजन, तिची रचना, सगळंच काहीतरी वेगळं होतं. आणि त्यांच्या मनात उत्सुकतेसोबतच लोभही जागा झाला. संत गाढ झोपेत असताना या जोडप्याने एक पक्का प्लॅन बनवला. त्यांनी हळूच ती काठी उघडली, आतली सगळी सोन्याची नाणी काढून घेतली आणि त्या जागी तितक्याच वजनाचे दगड भरले. आता कल्पना करा, कुंभमेळ्यामध्ये हजारो लोकांसमोर जेव्हा त्या संतांनी पैसे देण्यासाठी काठी उघडली तेव्हा काय झालं असेल? त्यांची सगळी योजना तर धुळीला मिळालीच, पण वरून त्यांच्यावर फसवणुकीचा शिक्का बसला. हा धक्का ते सहनच करू शकले नाहीत. त्या जोडप्याने जे केलं त्याचे परिणाम तात्काळ आणि अगदी अचूक होते. कर्माचा हिशोब तो कधीच चुकत नाही. आपली फसवणूक झालीये हे लक्षात आल्यावर त्या संतांच्या काळजातून एकच उद्गार बाहेर पडला, तुम्हाला भोगावा लागेल. आणि त्याच निराशेपोटी त्यांनी नदीत आपलं जीवन संपवलं. पुढे काय झालं? बरोबर 9 महिन्यानंतर तोच संत त्या जोडप्याच्या घरी मुलगा म्हणून जन्माला आला. आणि इथून सुरू झाला कर्मिक हिशोब फेडण्याचा प्रवास. मुलाच्या आजारपणात त्यांची सगळी संपत्ती अक्षरशः पाण्यासारखी वाहून गेली. नदीच्या काठावर मरणाच्या दारात असताना त्या मुलाने आपली खरी ओळख सांगितली. तो म्हणाला, मी तोच संत आहे ज्याचं सोनं तुम्ही चोरलं होतं. मी माझं सगळं परत घेतलंय. आता तुमच्याकडे काहीही उरलेलं नाही. आणि हे बोलून त्यानं ते कर्ज पूर्णपणे फेडून टाकलं. ही गोष्ट आपल्याला कर्माच्या नियमाचं एक महत्त्वाचं तत्त्व अगदी स्पष्टपणे समजावून सांगते. प्रत्येक कर्माचं फळ हे ठरलेलंच आहे. मूळ स्रोत असं सांगतो की जेव्हा आपण एखाद्या जीवाला दुःख देतो तेव्हा त्याच्या हृदयातून निघालेला तो दुःखी उसासा एक असा लेख लिहून जातो जो कधीच पुसला जाऊ शकत नाही. त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली प्रत्येक कृती, मग ती चांगली असो किंवा वाईट, ती या वैश्विक खात्यामध्ये नोंदवली जाते आणि तिचा हिशोब कधी ना कधी पूर्ण होतोच. मग आता प्रश्न असा उरतो की जर आपण सगळेच या कर्मिक कर्जांमध्ये अडकलो आहोत तर यातून सुटका कशी मिळवायची? यातून स्वातंत्र्य कसं मिळवायचं? जन्ममृत्यूच्या या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग समजावण्यासाठी मूळ स्रोत एका दुकानाचं उदाहरण देतो. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं लक्ष इतरांकडून येणं वसूल करण्यावर न ठेवता आपले जे देणं आहे ते फेडण्यावर केंद्रित करायला हवं. तर हे आपलं कर्मिक खातं पूर्णपणे कसं बंद करायचं, त्यासाठी हा एक व्यावहारिक आणि आध्यात्मिक मार्ग आहे. नवीन कर्म करणं थांबवा आणि जुन्या कर्मांची फळं शांतपणे स्वीकारा. यावर जरा विचार करा. आपल्या आयुष्याच्या ताळेबंदात आपण सतत काहीतरी वसूल करण्याच्या मागे आहोत की आपली देणी शांतपणे फेडायला तयार आहोत? या एका प्रश्नावर आपण खोलवर विचार केला तर आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानाकडे आणि प्रत्येक नात्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल.